हाय मैत्रिणींनो, तर आज आपण सहज आणि सोप्या पद्धतीने स्लिंग बॅग शिकणार आहोत. एकदम शिकायलाही एकदम सोपे आहे. इथं मी दोन दोन मेन फॅब्रिक कॉटनचे आहे लायनिंगचं ते घेतलेलं आहे आणि त्यासाठी स्पंज आणि अस्तर वापरलेलं आहे आणि त्याच मापाचं आपल्याला आत जोडण्यासाठी अस्तर घ्यायचं आहे, जे की मी इथं घेतलेलं आहे ब्ल्यू रंगाचं. तर आणि या दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी. तर आधी आपण आपले स्लिंग बॅगला जी वरची चेन जोडणार आहोत ती पट्टी आपल्याला बनवून घ्यायची आहे, जी मेन आहे यामध्ये. तर आता मी आधी अस्तर आणि त्याच्यावरती चेन उलट्या साईडनं ठेवलेली आहे आणि मग त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे. मेन फॅब्रिक आधी ठेवलेलं आहे आणि मग अशा तऱ्हेने मी पुन्हा पलटवून घेतलेली आहे. तुम्ही जर अशी बनवली तर आतलं अस्तर वगैरे अजिबात दिसणार नाही आणि फिनिशिंग वगैरे एकदम सुंदर येते. जरी तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सुद्धा विचारू शकता. अशी 1.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे आपल्याला आणि टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला पट्टी खालीवरती स्टिच होणार नाही. हे राहिलेलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि अगदी सहज हलक्या हाताने रनर घालून घ्यायचं आहे. जरी कुणाला येत नसेल तर अगदी सहज एका साईडनं आधी घालायचं, नंतर दुसरी साईड त्याच्यात घालायची, मग एकदम सहज रनर ओवलं जातं. तर अशा तऱ्हेने आपली मेन पट्टी बनवून झालेली आहे. याचे माप आहे 13 इंचाची झालेली आहे आणि रुंदीला आहे 1.5 इंचाची. तर अशीच जर तुम्ही हँडबॅगला पट्टी करून लावली तर खूप सुंदर अशी दिसते, शिलाई वगैरे दिसत नाही. आणि आता मेन फॅब्रिक जे आहे पर्सचं लायनिंगचं ते स्पंज आणि अस्तर आपण इथं जोडून घेणार आहोत. त्याला चारी बाजूने मध्ये पण टिपा मारून घ्यायच्या, जेणेकरून पर्स एकदम सुंदर होते आणि पर्सला फुगा वगैरे येत नाही, व्यवस्थित फिनिशिंग पण दिसते. तर अशा तऱ्हेने मी मध्ये 4 टिपा मारून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर ही हँडबॅग होते, स्लिंग बॅग म्हणतो आपण ज्याला. आणि इथं आपल्याला 2-2 इंचावरती टिक करून घ्यायची आहे. साईडला आपण पॉकेट बनवणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने हे पॉकेट बनवणार आहेत. इथं मी 2 इंचाचा एक तुकडा कट करून घेतलेला आहे. मी जसं दाखवते तसंच तुम्ही जर त्या पद्धतीने केलं तर इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवणकाम जमणार आहे. काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. तर इथे बघा मी टिप मारून घेतलेला आहे आणि पुन्हा पलटवून घेतलं आहे, कट करून घेतलेला नाही आहे धागा. आता आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आणि मग अशा तऱ्हेने पट्टी बाहेर काढायची. खूप सोपं आहे. कुठेही तुमची शिलाई दिसत नाही, पूर्ण शिलाई आतल्या बाजूला गेलेली आहे. अशी तुम्ही जर बॅगला असं जोडून घेतलं चेनला आणि बॅगला जर अशी तुम्ही आयडिया वापरली तर खूप सुंदर असं दिसते. तुमच्या अंदाजाने, तुमच्या मापाने तुम्ही 1 इंच 2 इंच असं घेऊ शकता. तर दुसऱ्याही साईडला मी असंच जोडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कट केलेली पट्टी तर लावून घ्यायची आहे. 2 इंचावरती आपण मार्क करून कट करून घेतलं होतं, त्याला ही चेन लावून घ्यायची आहे आणि आता दाब टीप द्यायची आपल्याला. दाब टीप दिल्यावरती फिनिशिंग खूप सुंदर दिसते, दिसायला एकदम छान ही बॅग दिसते. ती चेन वगैरे जी मध्ये येते तिथं तुम्हाला दाब टीप उचलून घ्यायची आहे. जर चेन तुमची सुईमध्ये आली तर सुई वाकडी होते किंवा मोडते, याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपल्याला दाब टीप देऊन दिलेली आहे. आता किती सुंदर दिसते बघा, खूप छान दिसते. साईडला जर तुम्ही असा त्याच रंगाचा कपडा लावलात 1-1 इंचाचा काढून तर खूप छान दिसतं. आता हा पॉकेट आपल्याला बनवून घ्यायचा आहे, घेतलेला आहे म्हणजे मी इथं खाली त्याच मापाचं कापड काढून शिवून घेतलेलं आहे. म्हणजे एक पॉकेट आपलं साईडला तयार झालेलं आहे. आता दोन्ही पार्ट एकमेकावरती ठेवून समान आहेत का पाहून त्याला आपल्याला आता कडेने जोडून घ्यायचं आहे आणि राहिलेला जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी हँडबॅग ही तयार होते. आपल्या धनुष आर्टिकल या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. खूप सुंदर अशी ही हँडबॅग आहे. डेली यूजला तर खूपच छान आहे. तुम्ही कुठं मार्केटला गेला तर वापरायला खूप इझी आहे आणि वॉशेबल आहे. आता आपल्याला खाली कोपरे कट करून घ्यायचे आहेत. इथं असे 1.5 इंचावरती टिक मार्क करून आपल्याला कोपरे दाबून घ्यायचे आहेत आणि त्याला टिप मारून घ्यायचे आहे दोन्ही साईडला.
तर इथे मी दोन्ही बाजूला टिप मारून घेतली आणि राहिलेलं कट करून टाकलेलं अस्तर. आणि इथं आपण मेन जे 2 अस्तर घेतले होते लावायला, हे आतून लावायचे आहेत. याला पण सेम तसंच जोडून घ्यायचं आहे आणि जी खालची साईड आहे ती मोकळीच ठेवायची आहे. मी माझ्याकडून ती विसरली गेलेली आहे ठेवायची. आणि आता हे स्लिंग बॅगचे बेल्ट जे आहेत ते आता आपल्याला लावून घ्यायचे आहेत. दोन्ही कोपऱ्यावरती जोडून घ्यायचे. जिथं आपण जोडून घेतलं होतं सुरुवातीला तिथं दोन्ही साईडला, याच्यात दिसतंयच तुम्हाला स्पष्ट, तसं जोडून घ्यायचं आहे तुम्ही. अशा तऱ्हेने दोन्ही साईडला बेल्टला कड्या लावून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि ही जी चेन काढली होती ती लॉक करून घ्यायची आहे. आणि चिमट्यांच्या साहाय्याने लावून घ्यायची आहे आणि चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे. चिमटे लावले तर तुमचं इकडं तिकडं सरकणार नाही आणि फिनिशिंग ही खूप सुंदर येणार आहे. आणि तसंच सेम पद्धतीने अस्तर लावून घ्यायचं आहे. अस्तर पण आपल्याला तसंच लावायचं आहे. चिमटे लावून घ्यायचे आहेत चारही साईडून आणि मग अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि आता मी शिलाई पण दिलेली आहे आणि खाली मी तुम्हाला सांगितलं होतं मोकळंच ठेवायचं आहे. त्यातून आपल्याला ही हँडबॅग बाहेर काढून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला टिप मारून घ्यायची आपल्याला. तर अशा तऱ्हेने आपली स्लिंग बॅग तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी झालेली आहे. आतमध्ये एक मी पॉकेटसुद्धा बनवलेलं आहे, ज्यात तुमचं कॅश, ATM कार्ड वगैरे महत्त्वाचं साहित्य राहू शकतं. आणि आता ही जी आपण चेन जोडून घेतलेली आहे त्याला दाबटीप चारी बाजूने द्यायची आहे. अशा तऱ्हेने ही सुंदर अशी स्लिंग बॅग तयार झालेली आहे. जरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपल्या धनुष्य आर्टिकल या चॅनेलला शेअर करा. प्रत्येकांना ही बॅग पोहोचू द्या. थँक्यू.